नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण महिला दिन विशेष या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत मनीषा गुप्ते मॅडम. मॅडम महिला चळवळीसाठी काम करतात. मॅडमनी ग्रामीण भागातील महिलांसाठी म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी लैंगिकता आणि हिंसाचार अशा विविध विषयांवर आतापर्यंत काम केलेलं आहे. तर मॅडम सर्वप्रथम महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मॅडमकडून आताचे जे सामाजिक विषय आहेत महिलांसंदर्भातले या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मॅडमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता या सगळ्या चळवळींच्या बाबतीतला, याबाबत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. मी यांना प्रेक्षकांना तुमच्या कामाबद्दल सांगण्याआधी आम्हाला तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल की तुमच्या कामाचं नेमकं स्वरूप कसं असतं. कामाचं स्वरूप सध्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये म्हणजेच ज्याला आपण म्हणू का फुल टाइम ओव्हर टाइम सगळं जे काम आहे ते ग्रामीण. तर गेले 40 वर्ष मला कोणताही शहरी अनुभव राहिलेला नाही. मात्र ट्रेनिंग्स घेत असताना, शिबिरं घेत असताना किंवा मासूमच्या तर्फे किंवा माझ्या स्वतःच्या हे देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्राच्या जास्त असं काम चालू असतं. पण जे थेट माझं काम असं म्हटलं पाहिजे ते पुणे जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मासूमचं. आणि आता 6 जिल्ह्यांच्या मध्ये आपले संविधान फेलोज आहेत तर साधारणपणे, आणि औरंगाबाद मध्ये म्हणजे असे साधारणपणे 9-10 जिल्ह्यांच्या मध्ये आता आपलं मासूमचं काम सध्या सुरू आहे. मासूम म्हणजे नेमकं महिलांसाठी काय काम करतं, त्यांचं कामाचं स्वरूप कसं असतं? तर मासूम म्हणजे महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ. मासूम हा लोकाभिमुख प्रोजेक्ट, प्रोग्राम, संस्था, अभियान जे काय आपल्याला म्हणायचं असेल ते आहे. आणि मी आणि माझे पार्टनर डॉक्टर रमेश अवस्थी आम्ही 5 वर्ष खेड्यामध्ये राहायला गेलो 87 साली. त्यावेळेला मासूम म्हणजे त्याची निर्मिती झाली. आरोग्याचं काम, त्यानंतर हिंसाचाराच्या विरोधातलं काम, महिलांचा राजकीय सहभाग, महिलांचे आर्थिक हक्क, घरात आणि घराबाहेरचे हक्क, युवा हक्क, मुलांचे हक्क, असे सगळे हक्काधारित आहेत. आणि ब्रीद ह्याचा असा आहे की समाज परिवर्तन काय होतं, म्हणजे केवळ आपण ज्याला म्हणू की नाही की कल्याणकारी काम वगैरे असं नसतं. तर त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या मध्ये आपण लोकांचं सबलीकरण झालं का, बायका संघटित झाल्या का, कोणते डिमांड्स नेमके मांडले जात आहेत, अशा पद्धतीचं काम मासूमचं आहे. कम्युनिटी असल्या कारणाने प्रश्न येतच राहतात. आता युवकांचे प्रश्न तर दर 3 वर्षाला बदलत आहेत, इतके बदलत आहेत आमूलाग्र की आपल्याला 3 वर्षाच्या नंतर आता पिढी बदलते. म्हणजे खरंच समजत नाही आधीच्या पिढीला काय काय मनामध्ये आहे. पण स्वप्न आहेत, खूप ऊर्जा आहे, थोडंसं सापडलेलं आहे, थोडंसं हरवलेलं आहे, सगळ्याच प्रत्येक पिढीचं असतं. तर त्यामुळे काम बदलत पण राहतं. आणि मग लोकांना जे हवंय आणि आपण जे करू शकतो हे एकत्र आलं तर काम पुढे जातं. आपल्यालाच वाटतंय लोकांना त्याची फार गरज वाटत नाहीये तर ते काम पुढे जात नाही. लोकांची गरज आहे पण आपल्यामध्ये ते नाहीयेत, कुवत किंवा क्षमता नाही, तर ते काम पुढे जात नाही. त्यामुळे ज्याला डायनॅमिक आपण म्हणू ना, असं गतिशील काम असतं, त्यामुळे बोर होत नाही कधी. आता तुम्ही जे म्हटलंय की तुम्ही ज्या काळामध्ये हे काम सुरू केलं, म्हणजे नेमकं का वाटलं की आपण असं काहीतरी करायला हवं? खरं काम केव्हा सुरू केलं म्हटलं ना तर ह्या वर्षी 50 वर्ष झाली माझ्या स्वतःच्या चळवळीतल्या याच्या आपण म्हणू ज्याला आपण सहभागाला. 75 साली आणीबाणी डिक्लेअर झाली. कॅम्पसेसच्या वरती आम्ही अनेक लोक जे होतो ते नागरी हक्क या प्रस्थापित राहावेत म्हणून काम करत होतो. तसंच 1975 साली महिला वर्ष घोषित केलं संयुक्त राष्ट्राने. भारताने ते ऍक्सेप्ट केलं, त्यामुळे त्याला एक थोडंसं ज्याला आपण म्हणू का एक ऍक्सेप्टन्स झालं. आणि त्याच्या आधी आमच्या घरी आजोबा, वडील, काका, माझी आई हे सगळेच्या सगळे स्वातंत्र्य चळवळीत होते, कामगार चळवळीत होते, समाजवादी विचारांचे होते. त्यामुळे तसंच ऑस्मॉसिसने अगदी लहानपणापासून घरामध्ये होतं. पण ज्याला असं म्हणू की मी माझं म्हणून काम म्हणेन तर ते 75 साली. मी 17 वर्षाची होते, मी 68 वर्षाची. तर त्यामुळे त्या काळामध्ये 50 वर्ष झाली. ग्रामीण कामाला 40 वर्ष झाली. 40 ने 38 वर्ष झाली. ग्रामीण भागात जेव्हा काम करतात तेव्हा आता म्हणजे शहरी भागातल्या महिलांच्या तुलनेत जर कधी पाहिलं तर ग्रामीण भागातल्या महिला अजूनही तेवढ्या समोर आलेल्या नाही, किंवा थोड्याफार पद्धतीने त्यांच्यात म्हणजे मेंटॅलिटी पण एक थोड्याफार पद्धतीने आता बदलताना दिसते. मग हे तुम्ही जेव्हा काम करत होते तेव्हा तुम्हाला कसे अनुभव असायचे?
की बऱ्याच महिला अजूनही बोलत नाही जे मुद्दे असतात? याच्यामध्ये ना आपण ग्रामीण आणि शहरी असं ढोबळमानाने फरक नाही करू शकत. शहरामध्ये सुद्धा रस्त्यावर राहणारे लोक वेगळे आहेत, झोपडपट्टीत राहणारे लोक वेगळे आहेत, मध्यम वर्गातले लोक वेगळे आहेत, श्रीमंत अतिश्रीमंत आहेत. तसंच गावामध्ये कोणत्या आळीमध्ये तुम्ही राहता, जातीनिहाय आळी आहे प्रत्येक गावामध्ये, बरोबर आहे ना. वरची वेश आहे, खालची वेश आहे. त्यामुळे कोणत्या वेशेतून तुमच्या घराला किंवा तुमच्या आळीला प्रवेश आहे ह्याच्यावरून तुम्ही गावामध्ये, गावातली श्रीमंती डायरेक्टली दिसत नाही कारण ती ट्रॅक्टरमध्ये असते. शेतकरी शेतावर काम करतो तेव्हा कपडे मळके असतात. घर जे असतं हे मातीचं किंवा साधं असतं किंवा कौलारू असतं. आणि अशा तर त्यामुळे ग्रामीण श्रीमंती दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये जात जास्त स्पष्टपणे दिसते आणि शहरामध्ये आपल्याला वर्ग, क्लास हा जास्त स्पष्टपणे दिसतो. तर त्यामुळे ग्रामीण भागामध्ये काही गोष्टींमध्ये असं मागासलेलं असं वगैरे मला काही बिलकुल वाटत नाही, बरं का. अन्यायाच्या बद्दल जाणीव आहे, त्याला शब्द नाही आहेत, व्होकॅब्युलरी नाही आहे. मला जातीच्या पातळीवरती कोणीतरी माझ्यावरती अन्याय करतंय किंवा लिंगभेदावरती आधारित माझ्यावरती कोणतरी अन्याय करतं हे सगळ्यांना कळतं ना. आपण एखाद्या अगदी किड्याला मारायला निघालो तरी तो किडा पळतो की नाही पळतो, जीव वाचत. मग माणसाला नाही कळणार की आपल्याला काहीतरी त्रास होतोय, होता कामा नये. पण नेमकं काय होतंय हे शब्द नसतात आणि ते गाऱ्हाणं मांडायचं कोणापुढे हे कळत नसतं. ते मांडलं गाऱ्हाणं तर त्याचं पुढे काय होणार आहे याची बिलकुलच शाश्वती नसते. आणि त्यामुळे सर्व्हायव्हलच्या साठी गप्प बसावं लागतं कारण दुसरे काही पर्याय नसतात. तर पर्याय एकदा दाखवले, तिकडे संस्था आली, संघटना आली, बायका एकत्रित झाल्या. म्हणजे एक जर बाई असेल तर तिच्यामध्ये तेवढी नाही आहे ना कुवत, माझ्यात किंवा आपल्या कोणाच्यात एकटीमध्ये काय कुवत आहे. पण आपण रस्ता क्रॉस करताना काय करतो, 4 माणसं एकत्र बघून आपण 5वा क्रॉस करतो की नाही, सेफ्टी नंबर्स म्हणतात त्याला. तर त्यामुळे तुम्ही संघटना बांधली, तुम्ही लोकांना एकत्रित केलं आणि काय होतं ह्याला नेमके शब्द दिले आणि पर्याय काय असू शकतात हे सुचवले. उत्तर द्यायची नाहीत, फक्त प्रश्न निर्माण करायचे. प्रश्न निर्माण झाले की प्रत्येक जण आपापलं उत्तर शोधतं, तेच उत्तर खरं असतं कारण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ते उत्तर लागू पडत असतं. माझं उत्तर तिकडे नाही, त्याचं उत्तर इकडे नाही. तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेते, गावाच्या पातळीवरती पोच कमी आहे. पोच कुठे कमी आहे, बसेसला पोच कमी आहे, प्रवासाला कमी आहे. त्यामुळे पहिली ज्याला आपण फिजिकल ऍक्सेस म्हणतो, आरोग्य केंद्र जर 25 किलोमीटरवर असेल, पोलीस स्टेशनच 28 किलोमीटरवरती असेल, तिकडे पोच कशी काय. शाळा म्हणजे शाळा किंवा समजा 9वीच्या नंतर किंवा 11वी नंतर किंवा 13वी नंतर जर तुम्हाला तालुक्या प्लेसला जावं लागत असेल तर मुलींची गळती होणारच. कोणी कोणाची छेडखानी केली, माझ्या मैत्रिणीला एखाद्या मुलांनी चिठ्ठी दिली किंवा एखादा मुलगा माझ्या मागे फक्त लागला आणि हे माझ्या घरच्या पुरुषांना कळलं का पहिल्यांदा शिक्षण बंद आणि माझं झालं की तुमचंही बंद आणि आपल्या दोघींचं झालं की मग तुम्हाला काय एवढं करायचं जाऊन म्हणून आपल्या गावातल्या सगळ्यांचं बंद. बस बंद झाली, तिकडे टमटमने जावं लागतं, ती वेळेवरती आली नाही आली, शाळा बंद. आणि शाळा बंद मग एकमेव उपाय काय, त्याच्यानंतर लग्न करून देणं. चांगली परिस्थिती आहे, लग्न करा. कांदा आला, लग्न करा. कोविड आला, लग्न करा. दुष्काळ आला, लग्न करा. म्हणजे जे काय पाहुणे चांगले आले, लग्न करा. म्हणजे एक हुकमी एक्का म्हणजे लग्न. आणि त्यानंतर जे मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलतं. प्रेम करणं वेगळं, हे सगळं वेगळं, परंतु लग्न एकतरी लिगल बाब आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही नोकरी सोडू शकता. लग्नाच्या मधून एक्झिट पॉइंट काय आहे, वन वे एंट्री आहे. बाईसाठी तर वन वे एंट्री आहे, हो की नाही ग्रामीण बाई. तर या सगळ्या परिस्थितीमुळे बायका बोलत नाहीत, त्यांना असं नाही की ते समजत नाही. उलट काही बाबतीमध्ये तर मला असं वाटतं की ग्रामीण महिला मध्यमवर्गीय शहरी महिलांच्या पेक्षा जास्त ओपन आहेत. फॉर एक्झाम्पल लैंगिकतेबद्दल बोलणं हे मी गावामध्ये जास्त उघडपणे पाहिलेलं आहे आणि जास्त मोकळेपणाने बायका बोलत असतात. किंवा हिंसाचाराच्या बद्दल एकदा बोलणं सुरू झालं की बांध फुटल्यासारखं बायका बोलतात. ते बोलतं करणं कशात, ह्या स्त्रीवादी भाषेमध्ये. अच्छा, पितृसत्तेला टक्का देणाऱ्या भाषेत. तुम्हाला त्यांना बोलतं करताना पण भरपूर अडचणी येत असतील. बायकांना बोलतं करणाऱ्या कधीच अडचणी आल्या नाहीत. अच्छा, कधीच आल्या नाहीत. त्यांनाच मला बोलतं करण्यामध्ये, शहरातून आले, येडं काम आहे, नुसतं बोलतं, बोलभांड आहे, काही समजत नाही, असं त्यांनी पहिल्या 5-6 दिवसात किंवा महिन्यातच माझं त्यांनी काढलं असणार बरोबर गणित बेरीज. कळलं का?
आणि मग मला ज्या पद्धतीने त्याने ब्रेक इन केलं, हम्म. बोलून बोलून करून सगळं, आणि मी जेव्हा त्यांच्यासारखं बोलायला लागले, मी त्यांची भाषा म्हणजे ग्रामीण नव्हे, पण तिढ्यात बोलणं, हा. किंवा लैंगिकच बोलणं, किंवा द्विअर्थाच्या शब्दातच बोलणं, हे असं सगळं जेव्हा मी त्यांच्यासारखं बोलायला लागले तेव्हा मी त्यांच्या क्लबचा भाग झाले. नाही तर मी मुलींच्या क्लबचा भाग होते, अच्छा. बायांच्या क्लबचा भाग नव्हते. तर उलट मला त्या पद्धतीने बोलतं करणं, हा. थिअरी वगैरे असं नव्हे, थेट ज्याला आपण रॉ म्हणतो ना, असं जेव्हा मी बोलायला सुरुवात केली तेव्हा मला मान्यता मिळाली. आता तुम्ही जे काही म्हटलं की काही झालं की पहिलं समोर येतं लग्न, म्हणजे काही एखादी घटना हो. घडली, लग्न म्हणजे शेजारी जरी काही घडलं अगदी. तरी लग्न हा विषय असतो. हो. पण आता बऱ्याच मुली गावाकडच्या ज्या आहेत त्या सिटीत शिकतात, सिटीत चांगल्या ठिकाणी काम करतात, त्यांच्याकडे चांगल्या जबाबदाऱ्या पण असतात. पण लग्नाचा जेव्हा विषय येतो आणि म्हणजे आता हा सामाजिक प्रश्नच झालेला आहे की मुलगा लग्न करण्यासाठी जशी मुलगी होतो, खूप कमी मुलं आहेत की जे ऍक्सेप्ट करतात की मुलगी जॉब करणारी वगैरे आहे. पण अजूनही गावाखेड्याकडची जी मुलं आहेत त्यांना असं वाटतं की मुलगी शिकलेली असावी, पण मग घरात राहणारी असावी, जॉब करणारी नसावी. मग ह्या ज्या गोष्टी अशा घडतात, म्हणजे या बाबतीत कसं बघायला पाहिजे या गोष्टींना आपण? परत मी असं म्हणेन, बायनरी नाही आहे का. हम्म. मी डॉक्टर आहे, मी बाहेर डॉक्टरकी करतो, हम्म. मी IT ह्याच्यामध्ये आहे, मला अशी कशी पाहिजे, गृहिणी पाहिजे, हम्म. छान घर बघणारी पाहिजे. हम्म. तू जा की, तू किटी पार्टीला जा, तुझ्या ब्युटी पार्लरला जा, तुझ्या कर ना मजा, मॉलला जा. हा, म्हणजे जे या ठरवून ज्या दिलेले सगळ्या काम गोष्टी, आहेत तेच काम तर त्यामुळे तुम्हाला हे शहरी किंवा ग्रामीण असं फक्त परत तसा नाहीये. पण गावाच्या पातळीवरती काय होतं, पटकन दिसतं आपल्याला. शहरामधलं कसं असतं की काही ना काहीतरी, मी जरी असले तरी मी शेजारच्या दुकानात जाऊ शकते, मी शहरातल्या शहरात दुसरीकडे जाऊ शकते. ग्रामीण बाई तिकडेच अडकते ना, ती जाणार कुठे, बाहेर पडणार कुठे? तर हे तर आहेच, पुरुष सत्ता जोपर्यंत आहे. पितृसत्तेचे काय आहेत निकष? पहिलं म्हणजे उत्पादनाच्या वरती कंट्रोल. मी केव्हा नोकरी केली पाहिजे, किती केली पाहिजे, कोणती नोकरी केली पाहिजे, केव्हा सोडली पाहिजे. लग्नाच्या नंतर आता मूल होऊ दे, मग आता मुलं लहान आहेत, मग ती 10-12 वर्षाची झाली की मग म्हणायचं काय घरामध्ये बसते, मग नुसतीच कटकट करते, काय पोतेरं झाले तुझं, जा बाहेर. त्या बघ शेजारच्या कशा जातात. मग आता एकाच, समजा तुम्ही दोघांनी काहीतरी एक वर्गमित्र असाल, आणि जो वर्गमित्र असेल तो त्याच वेळेला नोकरीला लागला आणि तुम्ही 15 वर्षानंतर गेलात, तर तुमचा इंटरव्ह्यू घेणारा कोण? तो तुमचा बॉस कोण? तो. आणि तिकडे गेलं तरी मूल ताण आहे. मग इकडे म्हणणार तुझं लक्ष इथे, घरामध्ये म्हणणार तुझं लक्ष तिथे. मग हे जे पब्लिक आणि प्रायव्हेट हा जो उंबरठ आहे ना, ज्यांनी आर्टिफिशियली, कृत्रिमरित्या बाईचं आयुष्य दुभंगित केलेलं आहे. बाहेरचे संविधान, मानवी हक्क आत यायचे नाहीत आणि आतमध्ये होतं ते बाहेर घेऊन जायचे नाहीत. तर हे जे केलंय त्यामुळे बाईने घराच्या आत राहिलं पाहिजे, तिने बिनमोलाचे श्रम केले पाहिजेत. मीठ कमी किंवा जास्त झालं तरच कोणतरी बोलणार. पण काय स्वयंपाक मस्त केलाय, झालाय म्हणतात. स्वयंपाक आपोआप होत नसतो, केला जातो, कळलं का? पण आज किती मस्त केलाय किंवा कसा केलाय, रेसिपी मलाही सांग की, आपण दोघं मिळून करू. आता स्वयंपाकघरात दोघांनी भाजी चिरणं, कोणती फोडणीला टाकणं, काय ते किती तुम्हाला एकत्र वेळ मिळतो. मुलांचं संगोपन तुम्ही केलं तर किती लवकर, आणि दोघंही मोकळे होताना तुम्ही बाकीची कामं करायला. तर त्यामुळे बाईच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत ही मान्यता अशी आहे की तिने घराच्या आतलं बिनमोलाचं केवळ कुटुंबासाठी काम केलं पाहिजे, न संपणारे श्रम. कम्प्युटरवरती एखादं मला लेख लिहायचा आहे तर तुम्ही 3-4 मुलाखती आज एकत्र घेऊ शकता पब्लिक डोमेनमध्ये. स्वयंपाक करू शकता अख्ख्या महिन्याचा, मी भांडी घासू शकते अख्ख्या महिन्याची, गाद्या घालू शकतो अख्ख्या महिन्याच्या, कपडे धुवू शकतो. ही रोजची मोनोटनस काम आहे. त्याच्यामध्ये कसलंही प्रमोशन नाही. प्रमोशन फक्त सासूवरून, सुनेवरून सासू होणं, आणि सासू पण कोणती मुलगा जन्माला घातला असेल तर तिला पावर आहे. मुलगी जन्माला घातली त्या सासूला दमडीची पावर नाही. तर हे जोपर्यंत आपण मान्य करतो, आणि मुलगे जे आहेत त्यांना असं मोठं केलं पाहिजे की त्यांचं पे पॅकेट किती मोठं आहे ह्याच्यावरती त्यांची कुवत असणं. मी कविता लिहितो, अरे पण तू करतो काय, मी असं करतो, अरे पण तू करतो काय. म्हणजे कविता त्याच्या जर मोठ्या कुठे छापून आल्या, त्यांनी लिहिलेलं स्क्रिप्ट एकदम फिल्मला वगैरे गेलं तर त्याला मान्यता आहे. त्यामुळे त्यांनी तिकडे अडखळायचं नाही.
आणि हिने आतमध्ये अडखळायचं नाही. आणि त्याला लहानपणापासूनच मोठं करायचं की सगळं त्याने घबाड स्वतःकडे केलं पाहिजे. तीच पितृसत्ता आहे ना. आणि बाईला द्यायला शिकवायचं, मागू नको, रडू नको, हसू नको, पळू नको, हे तिला शिकवायचं. मग लहानपणापासून आपण ही असमानता जर निर्माण केली तर एकदम मोठं झाल्यावरती येणार आहे का? तर नाही होणार आहे. तर त्यामुळे मग अपेक्षा अशी काय आहे की जरी तू शिकलेली असलीस तरी तू घरात राहिलं पाहिजे. शिकलेली का पाहिजे? तर मुलाबाळांचं शिक्षण पुढे, हा थोडं सुसंस्कृत, थोडं आम्हाला शोभली पाहिजे. अशा पद्धतीचं शोभण्यापुरतं फक्त तू शिकली पाहिजे. पण आम्हाला तुझ्या पगाराची गरज नाही. एक तर तुझी कमी पगार आहे म्हणून प्रॉब्लेम, जास्त पगार आहे तर आणखी प्रॉब्लेम. ट्रान्सफरवाला असेल तर मग आणखीनच प्रॉब्लेम. मग जर समजा मुलगा जास्त कमावणार असेल तर मग नोकरी पहिली कोण सोडणार? ती सोडणार. दुसऱ्या ठिकाणी गावात गेली, तिला नोकरी ताबडतोब मिळणार आहे का? तर हे सगळे जे आहेत ना पितृसत्तेचे, म्हणजे उत्पादन, प्रजोत्पादन, लैंगिकता, तिला कोणत्याही पद्धतीची संपत्ती न देणं. आता समजा आईच्या घरामध्ये सर्वांना समान संपत्ती मिळाली असती, रुपयातल्या 75 पैसे मुली लग्नच केलं नसतं. खरे का नाही? बऱ्याचशा मुलींचं पण तसंच आहे की आम्ही कमवतोय. अक्कल आली आहे मुलींना. मी तर म्हणेन अक्कल आली आहे या पितृसत्ताक विवाह व्यवस्थेमध्ये न जाण्याची. आम्हाला मुलगे जे आहेत त्या मुलग्यांना पाहिजेत मुली, मुलींना लग्न नकोय. मी चेष्टा नाही करत आहे बरं का, मी वास्तव सांगते की ज्या दिवशी असं मुलीला वाटेल ना की मी विवाहामध्ये गेल्यानंतर मला त्याच्यामध्ये समानता मिळते, मला एक मित्र मिळतोय, पुरुषाला वाटेल मला एक मैत्रीण मिळते, मला सहचर मिळते, त्यावेळेला विवाहाला कोणी घाबरणार नाही. त्यावेळेला विवाह करायची गरज असेल नसेल त्यांनी ठरवावं, काहीच फरक पडणार नाही. पण आज काय होतं, एका रात्रीत आम्ही मोहरी आधी घालत नाही, जिरे आधी घालतो, आमची चहाची बरणी इकडे असते, आमचं लोणचं असंच असतं. एका रात्रीत तिने नाव बदलायचं, घर बदलायचं, सगळं बदलायचं तिने, आणि एकदम त्याला जसं म्हणतो समरस होऊन जायचं. किती एक्सपेक्टेशन्स आहेत ना, ते का बरं तसं? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला आमूलाग्र बदलायला लागतील. असं एकेकाच्या पातळीवरती जाऊन तू बायकोला का नाही रे नोकरी करू देत, तू का अपेक्षा करते का त्याने तुझ्यापेक्षा जास्त कमवावं, असं बोलतो पण त्याच्यातून उत्तर नाही सापडणार आहे असं मला म्हणायचं. म्हणजे आता तुम्ही जो म्हटलाय की हा बदल आपल्याला घडवावा लागणार, हा बदल नेमकं कसा घडवला जाऊ शकतो? कारण आपण तर प्रत्येकाजवळ जाऊन नाही सांगणार की तुम्ही असं नाही असं वागा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दृष्टीने कशा पद्धतीने जनजागृती व्हायला पाहिजे? ही चालूच आहे ना, हे एक पद्धत आहे. खूप लोकांच्या पर्यंत एकत्र आपण पोहोचतो, पण रोजच्या पातळीवरती असं चालत नाही. तुम्हाला लोकांच्या मध्ये जावं लागतं, तोंड बंद ठेवावं लागतं, ऐकावं लागतं, बघावं लागतं, लोकांचे प्रश्न काय ते समजून घ्यावे लागतात, आणि त्या प्रश्नांना धरून त्याची कास धरून आपल्याला पुढे जावं लागतं. पीपल शुड नॉट फॉलो यू, दे शुड वॉक विथ यू. आयडियली यू शुड फॉलो पीपल. कारण लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये काय करायचं हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं माहितीये. तर त्यामुळे लहानपणापासून मुला मुलींना भेदभाव विरहित वाढवणे, मुलीला तू दिलंच पाहिजे, समर्पण केलंच पाहिजे हे शिकवायचं नाही. कारण नैसर्गिक नाहीये, पण इतकं लवकर शिकवलं जातं ना की मुली काय सहनशीलच असतात, मुलगे काय हिंसकच असतात. अरे निघतात सगळे इकडूनच ना, का कोणत्या दुसऱ्या ग्रहांवरून उड्या मारून येतात. आपण त्यांना काय लहानपणापासून शिकवतो? आपण कोणती खेळणी देतो मुलाला? गतिशील अशी खेळणी देणं, ज्याच्यामध्ये त्याची स्वप्न भरारी, बाहेर खेळणं, क्रिकेट खेळायला बाहेर जायला मिळतं, अनेक ठिकाणचे मित्र होतात, वेगवेगळ्या जातीचे धर्माचे मित्र होतात, बाहुली भांडी कुंडी एकटं पण खेळू शकतं. शेजार पाजारचीच मुलगी पाहिजे. आता शेजारी पाजारी कोण असतात? मगाशी मी म्हटलं तसं, आळ्या जाऊन दे, तुम्ही इथले बिल्डिंग्स बघा, तुम्हाला एक सारख्या जातीची आडनावं तुम्हाला वेगवेगळ्या बिल्डिंग्स मध्ये सापडतील. आपल्या देशामध्ये 20% तरी अल्पसंख्य लोक आहेत, बौद्ध आहेत. त्यांच्या पॉप्युलेशन डेमोग्राफिक्सच्या प्रमाणे आपली प्रत्येक बिल्डिंग आहेत का? तर नाही आहेत. मिळत नाहीत बिल्डिंग, असलेला नाहीये सांगितलं जातं तुमच्या धर्मावरून किंवा जातीवरून. त्याची खूप कारण असतात. आम्ही व्हेजिटेरियन आहोत, तुम्ही हे नाही करू शकत, पासून ते तुम्ही चांगले आहात पण तुमच्या घरी येणार अतिरेकी आला तर काय करायचं, पासून काही ना काहीतरी कारणाने तुम्हाला तिकडे दिलं जात नाही. मग जेव्हा शेजारची मुलगी येऊन स्वयंपाकघरात खेळते तेव्हा ती कोण असणार? तुमच्याच जातीची, तुमच्याच वर्गाची. मग संकुचितच वाढवतोय ना आपण.
मुलींना वाढवतोय की नाही वाढवतोय. तर त्यामुळे लहानपणापासून समान वाढवणं. आणि साधी गोष्ट लोक म्हणतात ते ओळखायचं कसं की हे कृत्रिम आहे की नैसर्गिक आहे. नैसर्गिक सांगावं लागत नाही. आता समजा तुम्ही माझी लेक असाल तर अगं पाळी येऊ दे पाळी येऊ दे असं मला सांगायला लागतं का? नाही. तुम्ही माझा लेक असाल, अरे चेहऱ्यावरती लव आण, आवाज बदल, सांगायला लागतं का? नाही सांगायला लागत. पण असं बसू नको, तसं कर, यांच्या समोर येऊ नको. मला माहितीये तो शेजारचा काका किंवा घरात राहणारा एखादा आते भाऊ अंगाला हात लावतोय, तो आला का तू आतमध्ये जा. हे लहानपणापासून शिकवलं जातं. आणि मुलगे आपण हिंसक तयार करतो आणि मुली सहनशील करतो. साधी गोष्ट आहे, 4-6 महिन्याचं जर समजा मुलं असतील, जुळी असतील, आई एकाला पाजत असेल तर दुसरं कमी रडतं का? नाही ना. मुलगी म्हणते का भाऊराया माझ्या वाटणीचं दूध पी. आलं ना हसू, आलं की नाही. मग हीच 24 वर्षाची झाल्यावर भाऊराया शेत आणि घर तुझ्या नावावरती करून मला चोळी बांगडीसाठी मी मान्य होते सही द्यायला, कशी तयार होते? पण मग इथे त्या नैसर्गिक भावना पण नाहीये. येतात ना की आपण आई वडिलांसोबत जुळलेलो असतो, म्हणजे एवढं वास्तविक जर कधी जायचं म्हटलं तर सहसा मुली एकतर भावनिक असतातच, मग त्या डिसिजन सहसा नसतात. तेच तर मी पण मग ते डिसिजन घेताना पण त्या वास्तविक विचार करण्याआधी एक भावनिकच विचार हो, करतात की पण- माझा भाऊ, माझी आई, माझे वडील. बरोबर आहे ना. त्यामुळे बरेच डिसिजन हे बदलले बरोबर आहे ना. पण भावाला ना आपण वाढवलं पाहिजे ना असं की ते बाबा हे 2 खणाचं घर तुझं नाहीच आहे, 1 खण ताईचाच आहे. हो. हे जर लहानपणापासून शिकवलं तर तिला भावनात्मक व्हायची गरज काय आहे? ती हक्काच आहे तिच्या. तर त्याला आपण तयार केलं पाहिजे ना म्हणायला की यू आर नॉट एंटायटल्ड. 3 एकर तुमची शेती आहे, मी 3 भावंडात 1-1 एकरच येणार प्रत्येकाला. तर केवळ मुलींना नाही, मुलांच्या वरती पण ते संस्कार केले पाहिजे. जेव्हा तरुण मुलांच्या बरोबर मी काम करते तेव्हा मी म्हणते का तुम्ही उभे राहता, तुम्ही शिट्या वाजवता, तुम्ही टिंगल करता, तुम्ही हॅरेसमेंट करता, तुम्हाला माहितीये का मुलींच्या आयुष्यात काय होतं? त्या तिकडून जाऊ शकत नाहीत, त्यांची शाळा बंद होते, त्यांची लग्न होतात आणि मुलगे इतके असे अवाक होतात, आमच्या एवढ्याने असा परिणाम होतो. आम्हाला कळतच नव्हतं करायचं काय. आम्ही उभे असतो, मुली जातात, काय करायचं नाही म्हणून वेड्यासारखं आम्ही काहीतरी करतो. मोठ्या मुलांच्या ग्रुपमध्ये आम्ही सामील व्हायला पाहिजे म्हणून काय रे तू मर्द नाहीये का, तू दारू पी, तू मर्द नाहीये का, तू सिगरेट पी, तू गुटखा खा, तू कोणते अंमली पदार्थ खा, तू फोटोज बघ याच्यावरती मोबाईलच्या वरती. तर ते मला त्या क्लबचा भाग होण्यासाठी मला ते सगळं करावं लागतं. पण दुसऱ्यावरती काय परिणाम होतो हे समजत नाही. तर म्हणून पहिलं जे आपल्याला करायला लागेल जनजागृती, ती कृत्यातून करायला लागेल. नुसतं असं स्टेजवरून बोलून वगैरे होणार नाही, ते लोकांच्यात राहून अगदी लहानपणापासून वेगळं घडवून. आणि नाही झालं लहानपणापासून केव्हाही बदलू शकतो. आता मला कधी 1-2 पुरुष म्हणाले होते तर ताई काय करणार, आई वडिलांनी लग्न करून दिलं त्यावेळेला. तर मी म्हटलं ठीक आहे ना, आता ते विधिविधीत जाऊन द्या, ते झाले. हुंड्याचं काय, माझ्या हातात काहीच नव्हतं ना, हुंडा घ्यायला लागला. म्हटलं आता तुमच्या हातात आहे ना, करून टाका परत सासऱ्याला. आता तर हातात आहे ना, मग असं काय करतात का? मग बायकोच्या नावावर एवढी करा. इट इज नेव्हर टू लेट टू चेंज अँड नेव्हर टू अर्ली टू इंटरव्हीन. कळलं? म्हणजे कोणत्याही क्षणाला जर मला बदलायचं असेल तर ते मार्ग मी शोधले तर मला सापडतात. मरायच्या शेवटच्या दिवशी सुद्धा आपण लोकांना सॉरी म्हणू शकतो, आपण विल बदलू शकतो. बरोबर आहे ना? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कायम कराव्या लागतात. आता आपण जर कधी पाहिलं तर म्हणजे खूप जास्त प्रमाणात महिला अत्याचाराच्या पण घटना वाढतायत. महिला जशा बाहेर येत आहेत, ऑफिस मधलं असो किंवा बाहेर रस्त्याने फिरताना असो किंवा घरातला हिंसाचार असो, या गोष्टींकडे कसं पाहिलं गेलं पाहिजे किंवा या कशा पद्धतीने रोखल्या गेल्या पाहिजे? आता आपण जे बोलायला लागलो की नाही, आता 50 वर्षापूर्वी आपल्या इथे जेव्हा स्वायत्त स्त्रीवादी चळवळ आपण ज्याला म्हणू, ऑटोनॉमस विमेन्स मुवमेंट भारतात जेव्हा सुरू झाली, त्याच्या आधी होतं का? तो होतं. म्हणजे अगदी सावित्रीबाई फातिमा बेनी, ज्योतिराव फुलेंच्या सहकार्याने आणि शाळा सुरू करण्यापासून अशा आपल्याला विशिष्ट लाटा नाही इथे दिसत जशा पाश्चात्य देशामध्ये आपल्याला दिसतात. परंतु आपण जी स्वायत्त स्त्रीवादी फेमिनिस्ट मुवमेंट म्हणू ती आपण 75च्या आसपास असं म्हणू शकतो. त्यावेळेला बलात्कार हा शब्द बोलला पण जात नव्हता. तिचं वाटोळं केलं,
तिच्या आयुष्याचा इस्कोट केला, मॉडेस्ट आउटरेज ऑफ मॉडेस्टी, तिची इज्जत लुटली. तिची इज्जत काय लुटली? तिचे मानवाधिकार चं हनन केलं, इज्जत लुटली. ज्यांनी बलात्कार केला त्याची इज्जत गेली. तो माणसासारखा वागू नाही शकत. बरोबर आहे ना? तर हा शब्द जो आहे हा स्त्रीवादी चळवळीने पहिल्यांदा चर्चेला आणला. आज बलात्काराच्या बद्दल आपण बोलायला लागलोय, ही फार मोठी गोष्ट आहे बरं का. याच्याबद्दल बोललंही जात नव्हतं सुरुवातीला. पण आपण सर्व बलात्कारांच्या बद्दल बोलत नाही. मी ह्याच्यामध्ये इंटरसेक्शनॅलिटी, आंतरशाखीय स्वरूप कसं आहे ते सांगते. कोणत्या बलात्काराबद्दल बोलतोय आपण? घराच्या बाहेरच्या. जेव्हा जगभराच्या अभ्यासांमधून असं सिद्ध झालंय की 80% बलात्कार ओळखीच्या माणसाकडून होतात. वडील, सावत्र वडील, काका, मामा, आजा, घरात राहणारा शेजारी कोणीतरी. माझा विश्वास असतो म्हणून मी दार उघडते. जज साहेब म्हणतात, अहो दार तुम्ही उघडलं मग काय, म्हणजे प्रत्येक वेळेला दार उघडल्यावर बरोबर मी काही लैंगिक संबंध ठेवायला परवानगी दिली होती का? पण मला माहित असतो तो माणूस, तो माझ्यावर, मी ताईचं बाळणपण करायला गेलेले असते, त्याच्यामध्ये मेवणे काय सेटिंग करतात हे मला लक्षात येत नाही त्या काळामध्ये. कळलं? तर हे जे सगळं आहे घरच्या माणसांकडून सर्वात जास्त, नाही मी नाही सांगत आहे, 80 ते 85% बलात्कार, संशयास्पद मृत्यू आणि मारहाण ही नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून होत असते. कारण मला रस्त्यावर कोणी मारत असेल तर कोणी काय बोलणार बिलणार नाही, पण तरी सुद्धा अरे काय चाललंय, आणि ते त्यांची मुलगी आहे, त्यांची बायको आहे, बहीण, हा चला. माझं नागरिकत्व कट, माझ्या संविधानाने मला दिलेलं नागरिकत्व, जेव्हा कुटुंब येतं त्यावेळेला माझं नागरिकत्व संपतं. कामाच्या ठिकाणी नागरिकत्व आहे, सर्व ठिकाणी आहे, थिअरेटिकली तरी आहे. घराच्या आत नागरिकत्वच नाहीये मान्य माझं. कळलं? तर म्हणून याबद्दल बोलायला लागलोय आपण. घराच्या बाहेर रात्री बायका बाहेर पडतात, हा बॅकलॅश आहे ना. तुम्ही रस्त्यावरती येता, तुम्हाला आम्ही धडा शिकवतो. रस्ते आमचे आहेत, पब्लिक प्लेसेस आमचे आहेत, नोकरीची ठिकाणं आमची आहेत. एक जज साहेब म्हणाले होते, हे काय सेक्शुअल हॅरेसमेंटचे इश्यूज करतात, आम्ही आता मुली इंटर्न्सच घेणार नाही वकिली. म्हणजे ते काय पुरुषांची रिझर्वेशन्स आहेत की तुम्ही मुलींना घेणार नाही? तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याबद्दल नक्कीच स्त्रीवादी चळवळीने बोलायला जे आहे ती मुभा केली. मग अशी तुम्ही प्रश्न विचारलात तर का बोलत नाही, तर हे स्त्रीवादी चळवळीने निर्माण केलं. पण आपल्याला कायद्याच्या बाबतीमध्ये जिकडे असमानता आहे, उदाहरणार्थ 18 वर्षाचं होईपर्यंत जर मी लैंगिक संबंध मनाने जरी ठेवला तरी तो त्या पुरुषाच्या विरुद्ध गुन्हा आहे बरं का. म्हणजे 2 17 वर्षाचे मित्रमैत्रीण असले तरी तो पॉक्सो खालती जातोय. पण माझ्यावरती बलात्कार करणार काका मात्र गेला नाही आजपर्यंत, किंवा आतेभाऊ गेला नाही जेलमध्ये. कळलं? घरामध्ये विरोधाभास. आणि बायको असेल तर 16व्या वर्षी संबंध ठेवू शकतो का? शरीर वेगळं आहे का? लग्नाच्या अंतर्गतला बलात्कार अजून कायद्याने मान्य नाही केलेला बलात्कार आहे म्हणून. म्हणजे आता कायद्यातले पण खूप असमानता आहेत ना. तर त्यामुळे सर्वच पातळ्यांच्या वरती आपल्याला कायदा आहे, मीडिया आहे, मेडिसिन, सगळ्याच गोष्टी, आरोग्य सेवा, सर्व ठिकाणी जिकडे जिकडे विषमता आहे. आणि एका ठिकाणी असले की दुसरीकडे असणारच ना. आपणच आहोत ना जे दिवसा डॉक्टर आहोत, किंवा दिवसा वकील आहोत, जर्नलिस्ट आहोत, किंवा माझ्यासारखं कोणी सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि मग आपण तिकडूनच येतो आणि तिकडेच आपण परत जातो. मग बलात्काराशी लग्न करून टाका, असे पर्याय सुद्धा मांडले जातात. आलं लक्षात? तर त्यामुळे ह्याबद्दल वाच्यता होते, पण ती जास्त होण्यासाठी आपण त्याबद्दल पर्याय काय करतोय? फाशी द्या, चौकामध्ये एन्काउंटर करून टाका, त्याचे जे केमिकल त्याचं कास्ट्रेशन करून टाका, देहदंडाची शिक्षा द्या, फटके, याने प्रश्न सुटत नाहीत. एकाच्या मानवाधिकाराचं हनन झालं म्हणून दुसऱ्याच्या मानवाधिकारांचं हनन करून प्रश्न सुटत नाहीत. गांधी काय म्हणाले? एन आय फॉर एन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. हो की नाही? मी तुमचा डोळा फोडला, तुम्ही माझा फोडलात, मी तुमचा केला, तर सगळेच आपण नेत्रहीन होऊन जाऊ की नाही? तर त्यामुळे जसं अंधाराचं उत्तर उजेड आहे, तसंच हिंसाचाराचं उत्तर अहिंसा आहे, आणि घृणेचं उत्तर प्रेम आहे आणि करुणा. बुद्ध म्हणतात ना, प्रज्ञाशील करुणा. प्रज्ञा सुद्धा पाहिजे आणि करुणा सुद्धा पाहिजे. याच्यातून खरं बोलणे, प्रामाणिक असणे. त्यांनी कोणी बायकोला मारलंय म्हणून त्याला उठाबशा काढायला लावणे, वस्त्रांच्या वरती, गाढवावरती धिंड काढणे. गाढवानी काय बिघडवलंय आपलं, याला पाठीवर घेऊन फिरायला?
हो की नाही? त्याची वरात कशाला? आणि ह्याचं पण हो काय बदलणार आहे का असं करून? तोंडाला काळे फासणे, वंशवाद झाला ना, गोरं चांगलं काळं वाईट. हो. म्हणजे आपल्या त्या प्रत्येक कृतीला आपण जेव्हा उतरतो की नाही तेव्हा त्या कृती सुद्धा आपल्याला जाती व्यवस्थेला घट्ट करतात का, पितृसत्तेला घट्ट करतात का, हा निकष आपला असला पाहिजे. आणि त्याच्यातून आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने विचार आपण इथे बदलायला लागतो. मी म्हणजे ऐकलं असतं की तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींसाठी काम करतात. आता हे जे काही प्रश्न आहे महिला संदर्भातले, हा रिपोर्ट जेव्हा तुम्ही त्यांना देतात किंवा त्यांच्यासोबत काम करतात, तर ते प्रश्न खरंच सॉल्व्ह केले जातात का आणि कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करतात? खरं सांगू का, गेल्या 15-1 वर्षामध्ये मी कसल्याही पॉलिसी मेकिंग मध्ये राहिलेले नाही. पण त्याच्या आधी केंद्र सरकार, राज्य सरकार, कायदा असं नव्हे पण ज्याचे एक्सपर्ट कमिटीज असतात वगैरे ह्याच्यामध्ये मी नक्की राहिलेले आहे. आणि जे आपल्याबरोबर काम करतात ना सरकारी अधिकारी वगैरे, ते खरंच प्रामाणिक असतात बरं का. म्हणजे त्यांना ते खरंच पाहिजे असतं. पण सरकार तुमच्याकडून ते आलेख लिहून घेतं, त्यांना तेवढं पाहिजे तेवढं ते करतात. त्यांना परदेशी प्रेझेंट करायचं असतं, ते त्यांच्याशी चकाचक होतात. त्यांचे रिपोर्ट्स छान होतात आणि त्याला फायनान्शियल कसले बॅकिंग देतच नाही. बोलाची कढीन बोलाचा भात, असं चालत नाही ना. म्हणजे तुम्हाला आता समजा तुम्हाला 18 वर्षाचं लग्नाचं वय, तुम्हाला मुलींचं 21 करायचंय समजा, चाललेत ना प्रयत्न. मग 18 ते 21 मुलींनी काय केलं पाहिजे? त्यांच्या उच्च शिक्षण फुकट असलं पाहिजे की नाही? त्यांना जॉब स्किल्स दिले पाहिजेत की नाही? मग आज जे 18 पर्यंत थांबू एवढं असं म्हणणारे जे आई वडील आहेत, दिसत अहो ताई असं काय साखरपुडा तर केलाय, लग्न कुठे करतोय? असा नियम नाहीये ना की 18च्या नंतर मुलगी घरात नाही राहू शकत, असा नियम आहे का? पण 18 इज नाव नॉट द मिनिमम, इट्स द मॅक्झिमम एज एट मॅन. झालंच पाहिजे लग्न तोपर्यंत. अशा पद्धतीने लोक करतात. आता 21 केलं आणि ह्या 3 वर्षाच्या गॅपमध्ये काहीच जर मुलींच्यासाठी निर्माण केलं नाही, मग आई वडील म्हणतील आता काय 16ला केलं काय 15ला केलं काय? म्हणजे उलट वय कमी होणार आहे. तर शासनाने शिक्षण, जॉब स्किल्स, करिअर हे न करता गरीब आई वडिलांच्या वरती आता ती जबाबदारी पूर्ण टाकणं, त्यांना जेलमध्ये टाकणं. त्यांना जेलवरती टाकल्यावरती ह्या मुलीचं लग्न राहिल्याशिवाय होणार आहे का? किंवा तिला एखादा संशयास्पद परिस्थितीत बायको पहिली मेलेली असाच मुलगा बघणार की नाही बघणार? म्हणजे केंद्र आपल्याला काय असलं पाहिजे, ज्या व्यक्तीचा तो प्रश्न आहे की नाही ती व्यक्ती केंद्रात पाहिजे. ती समती मी अनेक वेळेला जे म्हणते ना, आणि की आपण इथे जे बोलतोय ना तेव्हा सुद्धा इथे कोणीतरी अदृश्य आहे समोर, ज्याच्यासाठी मी बोलते, ज्याला मी उत्तरदायी आहे. ते माझ्याकडे बघते मी किती खरी आहे, मी किती खोटी आहे. आणि ती जी आहे अंतिम व्यक्ती, त्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे तुमच्या आयुष्याचं कर्तव्य पाहिजे. तर सरकार करत नाहीये का? करते. परंतु मी आता 56 सालचा माझा जन्म आहे. नेहरू मी भेटलेले बरं का नेहरूंना. म्हणजे तेव्हा काही सिक्युरिटी वगैरे काहीच नव्हती ना. तर त्यांच्या सावलीत मी वाढले. तेव्हा माझा देश गरीब होता की नाही? प्रचंड गरीब होता, हो की नाही? 64च्या आधी तर जेवण सुद्धा सर्वांना नव्हतं. पण माझं डिग्री पासून ते PhD पर्यंत म्हणजे गावाच्या भाषेत मी 22वी 23वी शिकलेले. तर माझ्या PhDच्या वायवा पर्यंत किती खर्च झाला असेल? 15,000 रुपये. विश्वास ठेवण्यासारखं आहे का? नाही. बरोबर 5 रुपये फी शाळेची. आणि ही सरकारी पण शाळा नव्हती बरं का, ही एडेड शाळा होती. एवढंच नव्हे तर मी माझं PhD सोशॉलॉजीत आहे, समाजशास्त्रात, पण माझं MSc मायक्रोबायोलॉजीत आहे, सूक्ष्मजीवशास्त्रात. तर त्यावेळेला मी रिसर्च करत होते. रिसर्चर्स पाहिजेत, सायंटिस्ट पाहिजे, हे जे नेहरूंचं जे ध्येय होतं. तर माझ्या वर्षभराची फी 150 रुपये होती आणि मला दर महिन्याला 250 रुपये मिळत होते. म्हणजे हे जे 15,000 भरले ना त्यातले 10,000 मला परत मिळाले. आरोग्य सेवा मुंबईत आम्ही वाढलो. सगळ्यांच्या आमच्या घरची ऑपरेशन जी झाली, जे KEM, सायन, सेंट जॉर्ज या हॉस्पिटल्समध्ये झालेली सरकारी फुकट.
मग मला हा प्रश्न पडतो, माझ्या गरीब देशात हे दोन्ही जवळपास फुकट होतं, आज माझ्या श्रीमंत देशामध्ये हे 15,000 रुपये माझ्या भाच्यांच्या मुलग्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या सेमेस्टरला पण डिग्रीला का पुरत नाहीत? हो. हा प्रश्न मला पडतो की नाही पडतो? पडतो ना. तर मला तरुणांना हे सांगायचंय की मी तर जाणार काही वर्षांनी, हो की नाही? किती आयुष्य आहे? पब्लिक आयुष्य त्याहून कमी असेल, बरोबर आहे ना? पण मी एक चांगला भारत पाहिलाय, तुम्ही नाही पाहिलेला. मग तुम्ही बदलासाठी तयार आहात का? तुम्ही बदल घडवून आणण्यासाठी तयार आहात का? आणि देशाचं संविधान आहे ना, सगळी स्वप्नपूर्ती आपली त्या संविधानात आहेत. सामाजिक न्याय, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, समानता, स्वातंत्र्य, बंधू भगिनी भाव, सगळं त्याच्यामध्ये, वैविध्य, सगळं आहे. मग आपल्याला हात बांधणारं काय आहे? माझ्या देशात मी उभं राहून सांगू शकते, मी कोणताही धर्म पाळत नाही. माझ्या शेजारी देशांमध्ये मी हे सांगू शकत नाही आज. माझ्या उजवीकडच्या आणि डावीकडच्या दोन्ही शेजाऱ्यांच्या मी देशात सांगू शकत नाही. माझ्यासारखे खूप लोक आहेत तिकडे, मला माहिती आहेत, पण ते बोलू शकत नाहीत उघडपणे. माझ्या देशामध्ये कोणी देऊळ, मशीद, गुरुद्वारा, आणखी जे काही असेल, चर्च असेल, यामध्ये जाण्याचं स्वातंत्र्य सुद्धा माझं संविधान देतंय, विसरता कामा नये. आणि माझ्यासारखीला न पाळण्याचंही स्वातंत्र्य देते. म्हणजे एवढी जर व्याप्ती माझ्या संविधानाची आहे, तर मग मला कशाची भीती? आज इराण मधल्या बायका मारून टाकलं जाते तरी काढून हिजाब फेकतायत की नाही? अफगाणिस्तानातल्या बायका रस्त्यावरती येत आहेत. मग मला थांबवणार कोण आहे? आणि मी देशाच्या कायद्याला, संविधानाला धरूनच तर काम करते ना. तर जोपर्यंत मी जाऊन दे ना, माझं काय हे म्हणणार, तोपर्यंत बदल कसा घडवून येईल? छोटा बदल, मी असं म्हणत नाही का जाऊन कुठे काही झेंडे रोवा. आयुष्यातले अगदी छोटे बदल, रस्त्यावरती कागद न टाकणे, हे पर्यावरणाच्या दृष्टीने मी कमी बोलते आणि व्यवस्था मोडण्याच्या दृष्टीने जास्त बोलते. मी का नाही रस्त्यावरती कागद टाकायचा? माझ्यापेक्षा कमी शिक्षित, माझ्यापेक्षा जातीच्या उतरंडीमध्ये खाली असलेली व्यक्ती वाकून उचलणार आहे. तिच्या घरी जाऊन मी जोपर्यंत कचरा उचलत नाही, तोपर्यंत मी तो कचरा टाकता कामा नये. तर या परिस्थितीमध्ये मी सांगते की मला माझं छोटंसं जरी कृत्य असेल ना, तरी हा सर्व व्यवस्थांना टक्का देणारा विचार माझ्या डोक्यामध्ये. आय कांट डू एनिथिंग. अरे, लोक जेलमध्ये जगतायत, लोक प्रचंड गरिबीत जगतायत, स्थलांतरात जगतायत, रस्त्यावरती या तळपत्या उन्हामध्ये ह्याच्यावरती झोपतायत. मग आपण काय घाबरायचं? तर मला असं वाटतं का निर्भय होणं, तुमचे विचार मांडत राहणं, आक्रमक न होता आग्रही करत राहणं, खरं बोलत राहणं, पारदर्शक असणं, आणि जे तुम्ही छोटंसं कराल ते तुमच्या कृतीत आणि बोलण्यामध्ये कमीत कमी विरोधाभास असावा. विरोधाभासही ना कोणीच नाही, आणि असेल तर ते माणूस फारच, मला भीतीच वाटेल त्या माणसाची, कळलं ना? आपल्या इंटरनल इम्परफेक्शन्समुळेच आपण चांगले असतो म्हणजे एकमेकांना ऍक्सेप्ट करू शकतो. पण काम तर करतच राहिलं पाहिजे तिने. माझ्यावर हिंसा होते म्हणून मी काउन्सिलिंग सेंटरला जाते, माझ्या घरी नणंद घरी आलेली असते, मारहाण केलेली, मी तिच्याशी कसं वागते? बरोबर. मला संस्थेने, संघटनेने मदत केली, मग मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये हुंडा का घेते? हे बदल झाले पाहिजेत ना माझ्यामध्ये. हे बदल म्हणजे खऱ्या अर्थाने आहे. आणि हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिवस जो आपण म्हणतो की नाही, हा कष्टकरी महिलांच्या घामातून आला बरं का. हे लोकांना माहित नाहीये. गो टू अ स्पा बिकॉज यू डिझर्व इट.
गो टू द मॉल बिकॉज यू आर वर्थ इट वगैरे हे जे बाजारीकरण झाले ना, हे सगळं भंपक आहे. युरोप आणि अमेरिकेच्या काम करणाऱ्या महिला ज्या होत्या, गिरणी कामगार किंवा शिवण करायच्या, या महिलांनी आपल्या कामाचा दिवस कमी केला आणि ते मोठा संप केला. आणि त्या संपाचं फलित जे झालं ते क्लारा झेटकिन आणि अलेक्झांड्रा कोलोनतोयनी मग लेनिनकडे गेल्या आणि असं म्हटलं का आपण ह्याचं कसं करायचं. म्हणजे तो फार मोठा दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस. तो आंतरराष्ट्रीय कष्टकरी महिला दिवस झाला. जसं बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्या 25 डिसेंबरला आपण भारतीय स्त्री मुक्ती दिवस म्हणतो. म्हणतो की नाही म्हणतो. तर या इतिहासातून हे दिवस आलेले आहेत. ह्या दिवसाचं महत्व खूप वेगळं आहे की नाही. तुम्ही काय संदेश द्याल आपला ज्या प्रेक्षक महिला वर्ग आहे त्यांनाही आणि पुरुषांनाही महिला दिनाचा? पुरुष आणि महिलांच्या मध्ये तसंच मिश्रलिंगी इंटरसेक्स म्हणतो किंवा ट्रान्सजेंडर म्हणतो आपण, पारलिंगी म्हणतात काही लोक त्याला. हे सर्व जे आहेत की नाही हे वैविध्यपूर्ण आहेत. कोणाला डोळे नाही आहेत, कोणाला ऐकू येत नाही, कोणी व्हीलचेअरवरती आहे, व्हीलचेअर सुद्धा काही लोकांना नाही आहे. आपण सर्व वेगळे आहोत पण आपण सर्व समान आहोत. वी आर डिफरंट बट वी आर इक्वल. आणि आपण माणूस माणूस म्हणून सर्वांच्या सारखे जर वागायला लागलो आणि जर मैत्री करायला आपण शिकलो, म्हणजे बघा पुरुष आणि महिलांच्या मध्ये सर्व ॲक्सेप्टेबल आहे. आई मुलाचं नातं, वडील मुलीचं नातं, भावा बहिणीचं नातं, सासरशींची नातं. एकच नातं जे निषिद्ध आहे पुरुष आणि महिलांच्या मध्ये ते म्हणजे मैत्री. कारण एकदा तुम्ही मित्र झालात की नाही का तुम्ही दुसऱ्याला त्रास देत नाही. मित्र झालात की तुम्ही सर्व सुख दुःख स्वतःच्या पलीकडे जाऊन तुम्ही करता. तर मैत्री करा, घाबरू नका. खूप लहानपणापासून घरामध्ये काम करायला लागा, खूप मजा आहे त्याच्यामध्ये. पुरुषांना मी माझ्या मित्रांना मुख्य सांगते, खूप मजा आहे मुलांच्या संगोपनात, घरी काम करण्यात. तुम्ही करत पण असता पण ते लपवलं जातं बरं का. तर लपवू नका, रोल मॉडेल्स बना त्याच्यासाठी. आणि मुलींनो भरारी घ्या, घाबरू नका, पंख पसरा आणि न घाबरता निर्णय घ्या. आणि असा जोडीदार शोधा, पगारावरती जाऊ नका, त्याच्या उंचीवर जाऊ नका, त्याच्या रंगावरती जाऊ नका, जो तुमचा खरा मित्र होईल, जो तुमचा सहचर होईल, जो तुमच्या सर्वात वाईट परिस्थितीमध्ये तुमच्या बाजूला उभा राहील. अशा पद्धतीचा सहचर तुम्ही शोधा. आणि मुलांना खूप वेगळं वाढवा. दोघंही आई वडील व्हा, कमी होत नाही. 2 आई आणि 2 वडील होतात घरामध्ये, मुलं खूप खुश असतात. तर त्यामुळे ह्या पद्धतीची नाती जोपासा आणि अन्याय करू नका, हिंसा करू नका, अन्याय सहन करू नका, हिंसा सहन करू नका. आणि अन्याय हिंसाचार होत असेल तर गप्प बसू नका. यासह आपण इथेच थांबतोय. पाहत रहा वन इंडिया मराठी.